हॅलो हाय, कसे आहात सर्वे? मजेत ना? तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल म्हणजेच काव्यास कॉर्नरवर. तर आज आहे 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन. त्या संदर्भात सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि 26 जानेवारी आहे त्याच्या निमित्ताने आमच्या बिल्डिंग खाली सत्यनारायणची पूजा, लहान मुलांचे डान्स, बायकांचे खेळ, हळदी कुंकवाचे गेम असतात, दरवर्षी असतात. पण ह्यावर्षी पूजेत बसण्याचा मान आम्हाला मिळालेला आहे. त्यामुळे मी खूप हॅप्पी आहे. आणि आज तो दिवस आहे. काल माझं हळदी कुंकू होतं. कालची सगळी मज्जा आणि काय काय केलेलं ते सगळे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. आणि आजची व्हिडिओ मी आज पूर्ण कंटिन्यू करणार आहे. मी सकाळी 5:30लाच उठलेली आहे. आधी अंघोळ करून गॅस वगैरे धुवून घेतलं, कारण की नैवेद्याचं जेवण दाखवायचं आहे देवाला. म्हणून मग आधी पूजा अंघोळ करून घेतल्यानंतर पूजा आणि आता गॅस वगैरे धुवून स्वयंपाकाला लागणार आहे. तर आपली व्हिडिओ कंटिन्यू चालूच राहणार आहे. तर मी आता इथे बत्ती लावून घेते. बत्ती झाल्यानंतर मी स्वयंपाकाची तयारी करणार आहे. आणि मग स्वयंपाक झाल्यावर की घरची कामं वगैरे करून खाली जाऊन पूजेची तयारी कुठपर्यंत आली आहे, काय काय घ्यायचं आहे, सगळे सामान वगैरे आहे का. मी काल रात्रीच तयारी पूर्ण करून ठेवलेली. दिवे, ताटं, ते पंचपत्री वगैरे ते सगळे तामण वगैरे आहे का, ते काल त्यांनी लिस्टच दिलेली. ती पुजाऱ्यांनी जी लिस्ट दिलेली ती सगळी तयारी करून ठेवलेली आहे. आता फक्त पाणी वगैरे आलं का पाणी भरून हे सगळं देवाची भांडी वगैरे स्वच्छ करून टाकणार आहे मी. आणि मग आपली घरची कामं वगैरे करून मला 9 वाजता वगैरे 9-10 वाजेपर्यंत तयार राहायचं आहे. भटजीने सांगितलेलं की तो 11 वाजता येणार आहे म्हणून, पण थोडंसं त्याला लेट होईलच असं मला वाटतं आहे. तो तरी आपण आपली तयारी केलेली बरी असते. आम्ही आवरून सगळं खाली चाललोय पूजेला. भटजी आलेले आहेत. खालचं डेकोरेशन तुम्हाला दाखवते. मी अशी तयार झालेली आहे. तर हा आहे पॅसेज एरिया. इकडे आमची पूजा होणार आहे. आणि काल रात्री आम्ही ही पेंटिंगवाली रांगोळी काढलेली सगळ्या सोसायटीमधल्या लेडीज मिळून. आणि बाकी हे बघा, हे खालचं डेकोरेशन आहे. आता भटजी आलेले आहेत. आम्ही आता पूजेला बसणार आहोत. आणि हे बघा माझा फायनल लूक. कशी दिसते मी? मस्तच ना. आणि हा आमचा कालूराम. भटजी येत नाही तोपर्यंत म्हटलं चला आपले एक एक फोटो काढून घेऊया फॅमिलीसोबत आणि एक सेल्फी वगैरे, म्हणजे नंतर टाईम नाही भेटत. आणि तोपर्यंत हे सोसायटीमधले प्रसादीचा शिरा बनवत होते. खूप मस्त सुगंध येत होता. आणि ही पूजेची तयारी, त्यात श्रद्धा माझी ओटी भरून, मला पूजेला बसायचं होतं म्हणून आधी ओटी भरायला सांगितलेली. सो श्रद्धा ओटी भरून देत होती. मग त्याच्यानंतर आम्ही पूजेला बसणार होतो. तेवढ्यात भटजी पण आलेले. आणि हे बघा पूजा मांडून झालेली आहे. आणि आम्ही स्टेजवर चढतोय पूजेला बसण्याकरिता. खूप छान वाटत होतं. प्रत्येक मोमेंट मला कॅप्चर करायचा होता, म्हणून मी सतत व्हिडिओ काढून ठेवा, मला हा व्लॉग हवा आहे म्हणून मी सगळ्यांना सांगत होते. सर्वांगी सुंदर मंगळसूत्र ही सौभाग्याची खूर योगेश रावांचं नाव घेते. पायथ्याची सूर. उन्हाच्या उकाड्यामुळे सगळे झाले त्रस्त. उन्हाच्या उकाड्यामुळे सगळे झाले त्रस्त. सगळेजण म्हणतात कल्पेश काव्याची जोडी आहे सगळ्यात जबरदस्त. कमळावरती उभी आहे लक्ष्मी, मोरावरती आहे सरस्वती. कल्पेश रावांचं नाव घेते, खरी आहे मी भाग्यवती. पूजा झाल्यावर आम्ही नैवेद्याचा प्रसाद दाखवला आणि घरी जाऊन सगळे एकत्र जेवलो. मग जेवल्यानंतर म्हटलं थोडासा आराम करेन, कारण की पहाटे खूप लवकरच उठलेली. सो दुपारी सत्यनारायणची पूजा वगैरे झाली, नैवेद्याचा प्रसाद वगैरे दाखवला. सगळं योग्य पद्धतीने पार पडल्या सगळ्या गोष्टी आणि खूप आनंद पण झाला पूजेचा मान मिळाल्याबद्दल. सगळ्यांचे धन्यवाद मी ह्या व्हिडिओद्वारे करीन.
आणि आता हा माझा इव्हनिंगचा लुक आहे तर बघा. आणि मॉर्निंगचा नऊवारी घातलेली. सगळेजण खाली आलेली आहेत पॅसेजमध्ये, तयारी झालेली आहे सगळ्यांची. तर मी आता खाली जाते आणि संध्याकाळचे सगळे गेम्स वगैरे हळदी कुंकवाचा कार्यक्रम व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया आपण. ढॅन. सो मी खाली आलेली आहे. सगळेजण बायका येऊन बसलेल्या, सगळ्यांना हळदी कुंकू करायचं होतं. आम्ही हळदी कुंकवाला स्टार्ट केलेलं आणि नाश्ता पण होता, पॅटीस वगैरे होतं आणि थंड वगैरे. हे बघा आमचं हळदी कुंकू चालूच आहे. आता हे थोडा वेळ त्यातच जाणार आहे. त्याच्यानंतर लहान मुलांचे गेम वगैरे चालू राहतील. मग नंतर नाही का 10 ते 15 वर्षापर्यंत मुलांचे गेम वगैरे, मग नंतर डान्स वगैरे. आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दिसेलच, बघा तुम्ही. ह्याच्यानंतर बायकांचे गेम स्टार्ट झालेले. स्टार्टिंग माझ्यापासूनच केलेली, का तर मी पूजेला बसलेली म्हणून माझ्यापासून स्टार्ट केलेलं. 5 चान्स होते बकेटमध्ये बॉल टाकायला, पण अनलकी मला नाहीच झाला, एकही बॉल नाही गेला. तर आता काय जाऊ दे म्हटलात की काय मग आता. आणि बाकीच्यांचे पण गेम अजून बक्षिसं देणं वगैरे चालू होतं म्हणून मग स्टॉप केला. जास्त लेडीजचे गेम झाले नाही ह्यावेळेशी. त्याच्यानंतर ना कपल गेम चालू झालेले. हे काही गेम मला जमलं नाही. ह्याच्यामध्ये श्रद्धा आणि योगेश भाऊ जिंकलेले, पण माझी खूप चिडचिड होत होते. मी यांना सारखे ओरडत होते. त्याच्यानंतर ना लेडीज अँड जेंट्सची टीम झालेली. त्या टेबलवर ज्या वस्तू येतात त्याच्यापैकी गाणं प्ले होईल आणि ते ओळखून आपण जिंकलो, अशा पद्धतीचं होतं. त्यात पण आम्ही लेडीजच जिंकलेलो. त्यात पण आमची भांडणं चालू होती, नाही आम्ही जिंकलो. एवढी धमाल केल्यानंतर हा एक मैत्रिणीसोबत एक सेल्फी क्लिक केला, बस. तो आता अशा पद्धतीने पूर्ण दिवस गेलेला आहे. सकाळचे 5:30 वाजल्यापासून ते रात्री 12-12:30 झालेत. आत्ताच मी खालून जाऊन आलेली आहे आणि व्हिडिओमध्ये सगळे तुम्ही बघू शकताय की काय काय कशा पद्धतीने हळदी कुंकूपासून गेम्स वाटून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि आमचे पण गेम्स वगैरे झाले, खूप एन्जॉय केला. आणि माझा अवतार पण बघा कसा हळदी कुंकूनी लाल करून ठेवला. सो तुम्हाला कसं वाटला माझा व्लॉग आणि तुम्ही पण एन्जॉय केला असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब. बाय, गुड नाईट.